नाही घेतला, म्हणजे ऑन द स्पॉट डिसिजनसाठी सांगतो तुम्हाला. आणि मुख्याधिकारी संवर्गातील 105 मुख्याधिकाऱ्यांची पदोन्नती पण करून टाकली. आणि बाकी इतर जे 7 कलमे आपल्या हे आहे जे 100 दिवसाचं, त्याच्यामध्ये लोकांना त्या भागामध्ये जिल्हाधिकारी असतील, जिल्हास्तरीय अधिकारी असतील, ते भेटण्याचं काम, त्यांना न्याय देण्याचं काम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जात पडताळणीचं आणि ऑनलाईन करून टाकलं आणि ताबडतोब घर बसल्या. आणि अशा सगळ्या योजना ज्या आहेत, 7/12 केला, मुद्रांक ते तुम्ही केलं ना आता का, जिवंत 7/12 केला, जिवंत 7/12 ऑन दी स्पॉट डिसिजन. प्रश्नोत्तराचा चालू असताना, लक्षवेधी चालू असताना, पुरवणी मान्यवरची चर्चा चालू असताना किंवा एकंदरीत चर्चा चालू असताना सदस्य उठतात, मंत्र्यांपर्यंत जातात आणि हे जाताना अनेक बोलणाऱ्या सदस्यांना क्रॉस करतात, मंत्री वेलमध्ये जातात, मंत्री सदस्यांना क्रॉस करतात, असे अनेक प्रकार बघायला मिळाले. हे अतिशय चुकीचं आहे. शिस्त पाळली गेली पाहिजे. मला स्वतःला फार त्रास होतो, यांनाही होतो. आम्ही बसले असतो, भाषण करायचं असतं आणि इतके सदस्य येऊन तिथे सह्या घेतात, त्यामुळे याच्यावर निर्बंध आला पाहिजे. मला हे अगदी मान्य आहे की चुकीचं आहे. करूया. विभाग और दूसरे 30 विभागों ने अब तक 100 दिन की आपकी संकल्पना को टारगेट पूरा किया. नहीं, अभी 4 विभागों ने, एक तो कल ही सांस्कृतिक कार्य विभाग ने किया और 3 विभाग अंतिम चरण में, लेकिन सब कर लेंगे. अजून याची माहिती माझ्याकडे आली नाही, ती माहिती घेऊन तुम्हाला पूर्ण देईल. तर विरोधकांच्या डोक्यामध्ये फक्त कबर आहे आणि कामराज आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. ये रोज 6 घंटा काम करना चाहिए, रोज 9 घंटा काम किया. इतनी सारी चर्चाएं की, किसानों पर चर्चा हुई, कामगारों पर चर्चा हुई, माथाड़ी का बिल हुआ, बजट पर चर्चा हुई. अब उनके दिमाग में कब्र और काबरा ही होगा, कामरा ही होगा, तो हम क्या कर सकते हैं? उनके दिमाग में उतना ही जाता है, उनको उतना ही दिखता है. हमारे लिए तो कब्र और कामरा से ज्यादा 13 करोड़ महाराष्ट्र के लोग ये महत्व के, इसलिए उनके हित के निर्णय हमने लिए. तर आम्ही नरम आणि गरम नाही, कायद्यानुसार चालतो असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. धनंजय मुंडेंवरील प्रश्नावर फडणवीसांचं हे उत्तर आहे. मुंडे का इस्तीफा हुआ है, क्या उनको सहारोपी बनाएंगे? एक तरफ तो आप उद्योग लाएंगे, इतनी मेहनत करते हैं, ऐसे हफ्ता खबरों के प्रति आप नरम क्यों रहेंगे? इसके बारे में बहुत स्पष्ट शब्दों में कहा है, और नरम गरम रहने का सवाल ही नहीं है. न हम नरम है न गरम है, हम कानून से चलते हैं. जो कानून में वो करते हैं, जो कानून में था वो किया है.